तर चला, आज मी तुम्हाला मस्तपैकी टिफिनसाठी इतक्या सोप्या पद्धतीने अगदी चहा पिता पिता सुद्धा तुम्ही ही टिफिनसाठी भाजी, फ्लावरची सुक्की भाजी बनवू शकता। ह्या भाजीमध्ये आपण कांदा टमाटर काहीच वापरणार नाही, अगदी फक्त लसणाच्या फ्लेवरमध्ये आपण ही भाजी बनवणार आहे। इतकी अप्रतिम लागते, खाता क्षणी तुम्ही टिफिन चाटून पुसून खाता आणि नेहमी टिफिनसाठी ही भाजी बनवतात। तर इकडे बघू शकता टिफिन सिरीज चालवले आहे। तर इकडे मी फ्लावर आहे ना, एक गड्डा घेतला होता, त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि मिठाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवायचे, जेणेकरून काळं पडत नाहीत फ्लावर। त्यानंतर आपण याच्यामध्ये बघू शकता तुम्ही कुठेही कुठलाच तुम्हाला साहित्य दिसत नसेल, कारण काहीच साहित्य वापरायचं नाही। फक्त इकडे 10-12 जास्तीत जास्त जितक्या होतील तितक्या लसणाच्या पाकळ्या घ्या, म्हणजे भाजीच्या अंदाजानुसार 10-15 पाकळ्या घेतल्या तर खूप चव येते या भाजीला। तर मी 10-15 पाकळ्या लसणाच्या आणि थोडासा अद्रकचा तुकडा टाकून एक कूट केलेला आहे। हवं तर तुम्ही बारीक कट करू शकता लसणाला। आता याच्यात तर सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे मिठाचं, आणि ह्याला मिठाची कोटिंग भेटली थोडीशी म्हणून भाजीमध्ये थोडंसं मीठ टाकायचं। आता इकडे पॅन तापत ठेवायचं, एकीकडे दूध किंवा चहा जरी उकळत असला तरी तुम्हाला ही सकाळ सकाळ भाजी एकदम सोपी जाईल, नक्की ट्राय करा। कुठे ते वाटण करायचं, कांदा टमाटर कट करायचं, त्यापेक्षा अशा सोप्या पद्धतीच्या भाज्या टिफिनला नक्की बनवा। तर तेल तापलेलं आहे, याच्यामध्ये मी 1 चमचा जिरे टाकलेले आहेत। आता जिऱ्याशिवाय तर फ्लेवर येतच नाही भाजीला। त्यामध्ये आपण हे लसूण, भरपूर असं लसूण वापरला आहे आणि थोडासा अद्रकचा एक फ्लेवर दिला आहे, असं हे कूट याच्यामध्ये मी टाकून घेते। हे बघा, बस आपल्या ह्या भाजीला खरी चव ह्या लसणामुळंच येणार आहे आणि जिऱ्याचा एक वेगळा फ्लेवर लागणार, अद्रकचा एक छान फ्लेवर लागणार आहे। तर बघू शकता कुठलाही जास्त वाटण न करता, कुठलंही साहित्य न वापरता ही भाजी टिफिनसाठी उत्तम आहे। जर असं म्हणजे होतं, सगळ्यासोबत होतं, सकाळी आपल्याला अलाराम लावतो, टाईम लावतो तरीसुद्धा उशीर होतो, मग त्यावेळेस होती ती घाई। मग अशा वेळेस ही भाजी नक्की ट्राय करा। तर लसूण परतून झाला आहे जिऱ्यासोबत, त्याच्यामध्ये आता आवडीनुसार तुम्ही हे बेसिक मसाले टाका। हळद, गरम मसाला, धना पावडर, लाल तिखट, जसं पण तुम्हाला आवडेल कमी जास्त तिखट ते इकडं वापरा। मी 1 चमचा, 2 चमचे लाल मसाला टाकला आहे, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि चवीनुसार मीठ थोडंच टाका, कारण आपलं फ्लावर आहे ना ते मिठामध्ये आपण पहिलंच भिजून ठेवलेलं होतं, म्हणजे थोड्याशा मिठाच्या पाण्यात, त्यामुळे जास्त मीठ नाही टाकायचं, अगदी थोडंच टाकायचं। तर मी इकडे थोडंच मीठ टाकून घेते, नाही तर खारट होऊन बसायची भाजी। कमी पडलं किंवा कमी जरी लागलं तर आपण नंतर ॲड करू शकतो, पण खारट नको व्हायला। तर सगळ्या मसाल्यामध्ये आपण हे तेलामध्ये हा मसाला हलक्या गॅसवर, कमी गॅसवर परतून घ्यायचा आणि लगेच हे फ्लावर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। तुम्ही हवं तर हा फ्लावर ना थोडासा उबाळून सुद्धा घेऊ शकता, म्हणजे उकळून घेऊ शकता, किंवा असा नॉर्मल कच्चासुद्धा वापरू शकता, पण कच्चा वापरला ना याची चव चांगली येते। तर ते बघू शकता सगळ्या मसाल्याची कोटिंग फ्लावरला लागलेली आहे आणि ह्याला असं हलक्या हाताने, गॅस अगदी स्लो ठेवायचा, नाहीतर चिटकला जाऊ शकतो फ्लावर लगेच। तर स्लो गॅसवर याला आता मिक्स करून घेतलं आहे सगळे मसाले आणि अगदी थोडंसं पाणी, म्हणजे लसूण कूट केला ना त्या उकळीमध्ये थोडं पाणी टाकले आणि ते पाणी मी याच्यामध्ये अगदी अर्धा-1 चमच्याच्या अंदाजाने पाणी टाकलं आहे, म्हणजे थोडंसं सोपं जातं भाजी शिजायला। तुम्ही बघू शकता पाणी कुठेच दिसत नसेल तुम्हाला। ही भाजी वाफेवर तयार होती 5 मिनिटाच्या आत। आता याच्यावर फक्त झाकण ठेवायचं आणि याला 1-2 वाफा द्यायच्या। वाफेवर ही भाजी इतकी खमंग टेस्टी तयार होते। तर आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि ह्याला थोडी वाफ देते। तर आता 1 मिनिट झाला, 1-1.5 मिनिटं झाला की स्लो गॅसवर ठेवायचं आणि ही अशी वाफ तयार होती, पाहू शकता। आणि ह्या वाफेवर इतका छान फ्लेवर याचा तयार होतो, भाजीला अप्रतिम चव येते। तिकडे बघू शकता आपला हा फ्लावर ह्या वाफेवर नरम सॉफ्ट पडत चाललेला आहे आणि जर चिटकतच असेल तर फक्त पाण्याचा असा हातामध्ये घेऊन असं शिपडे टाकायचे, बस। अजिबात पाणी टाकू नका याच्यामध्ये, नाही त्याची सगळी चव बिघडून जाऊ शकते, कारण ही भाजी ना नेहमीच्या फ्लावरच्या भाजीपेक्षा वेगळी आहे, त्यामुळे याच्यामध्ये शक्यतो पाणी वापरू नका, फक्त वाफेवर ही भाजी तयार होती। म्हणजे कुठलाच कुटाणा नाही, सकाळी ना पाणी बदलायचा किंवा पाणी रसा सगळं टेन्शनच असतं आपल्याला बघायचं, त्यापेक्षा ही सोप्या पद्धतीची भाजी करून बघा। आता ही भाजी आपली झालेली आहे तयार, 5 मिनिटातच ही भाजी तयार झाली। गॅस इथं बंद केलेला आहे, नाही सॉरी बंद नाही केला अजून। याच्यावर मला आता थोडीशी कोथिंबीर टाकायची मस्तपैकी,
कुठल्याही भाजीला कोथिंबीर शिवाना रंगतच नाही आहे, दिसायला पण छान लागते आणि मस्त वाटते. याच्यावर परत एकदा वाफ देते, एक हलकीशी वाफ द्यायची आणि काढून घ्यायचं. परत एकदा वाफ झालेली आहे तयार. आता पुन्हा एकदा ही भाजी कोथिंबीरसोबत मिक्स करून घेऊया. हवं तर याच्यामध्ये थोडेसे नॉर्मल शेंगाचे वाटाणे असतात ना, ते सुद्धा टाकू शकता किंवा बटाटो. नॉर्मल फ्लावरची खूप चांगली भाजी लागते, पण तरीसुद्धा ऑप्शन आहे, वाटाणे बटाटे टाकू शकता. नरम सॉफ्ट फ्लावर झालेला आहे, अगदी गाळ करायचा नाही फ्लावर. थोडासा असा खातावेळेस जाणवला पाहिजे तो फ्लावर, मस्त वाटतं मग खायला. ते बघा किती मस्त आपली ही चटपटीत झणझणीत स्पायसी किती सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवलेली आहे. पाहू शकता किती भारी वाटते, पाहता क्षणी खायचं मन झालं आहे. आणि खरंच आज मला उशीरच झाला होता स्वयंपाकाला, त्यामुळं मी झटकीपट भाजी बनवली. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता एक हप्त्यानं टिफिन सिरीज चालू केलेली आहे. सोप्या सोप्या भाज्या आपल्याला सकाळच्या घाईमध्ये टिफिनसाठी बनवल्या जाणाऱ्या ह्या मी तुम्हाला भाज्या दाखवणार आहे पूर्ण एक हप्ता. तर नक्की व्हिडिओ बघा आणि टिफिनचं टेन्शन मग सोडून द्या. हे बघा ही फ्लावरची भाजी नक्की उद्या सकाळी ट्राय करा टिफिनसाठी. हे बघा किती मस्त वाटते भाजी आपली, पाहता क्षणी भूक वाढते का नाही. विचार करू शकता, असा जर आपण टिफिन उघडला आणि अशी झणझणीत भाजी आपल्याला खायला भेटली तर भूक मात्र एकदम शांत होते. तर नक्की ट्राय करून बघा, खूप भारी लागते. कुठलंही वाटण नाही, काही कांदा टमाटर काहीच टाकलं नाही, सिंपल पद्धतीची ही भाजी आहे फ्लावरची. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्रायबर करा आणि अशा सोप्या सोप्या सिंपल भाज्या बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्रायबर करा. तर टिफिन सिरीज सुरू आहे. तुम्हाला रोजचा प्रश्न आहे टिफिनला काय बनवायचं, तर व्हिडिओ बघत राहा. रोज तुम्हाला सोप्या सोप्या पद्धतीच्या भाज्या दाखवणार आहे. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.